आपल्या पृथ्वीवर ना काही जागा अशा आहेत की तिथे गेल्यावर वाटतं आपण कुठल्या तरी दुसऱ्याच दुनियेत आलोय. तर चला, आज अशाच काही ठिकाणांची सफर करूया. जरा विचार करा, एक असं जग जिथे हिमनद्यांमधून अक्षरशः रक्त वाहत आहे आणि अख्खीच्या अख्खी शहरं शांतपणे पाण्याच्या खाली झोपलेली आहेत. नाही नाही, ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, हे आपल्याच पृथ्वीवरचं वास्तव आहे. तर आजचा आपला हा प्रवास 3 टप्प्यांतून जाणार आहे. आपण सुरुवात करणार आहोत हरवलेल्या शहरांपासून, मग बघूया काही ठिकाणं जिथे पाणी अगदीच विचित्र वागतं, आणि शेवटी पोहोचू अशा काही जागांवर ज्या खरंच कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. चला मग सुरू करूया आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा. आपण अशा जगात डोकावणार आहोत ज्यांना काळानं आणि निसर्गाने गिळून टाकलंय, पण त्यांची रहस्य आजही आपल्याला खुणावत आहेत. ही गोष्ट आहे चीनमधल्या शिचेंग शहराची. एकेकाळी हे एक प्रचंड गजबजलेलं भरभराटीचं शहर होतं. पण 1960च्या दशकात एका धरणासाठी या संपूर्ण शहराला पाण्याखाली बुडवण्यात आलं आणि हजारो लोकांना आपलं घरदार सोडून जावं लागलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्बल 1000 फूट पाण्याखाली असूनही या शहराच्या इमारती, ते कोरीव काम, सगळं अजूनही जशाचं तसं आहे. काही डायव्हर्स तर असंही म्हणतात की त्यांना पाण्याखालून एका प्राचीन मंदिराच्या घंटेचा आवाज ऐकू येतो. जणू काही ते शहर आजही जिवंत आहे. आता वळूया माउंट रोरायमाकडे. हा फक्त एक डोंगर नाहीये, तर हा आहे एक टेपुई, म्हणजे सपाट माथ्याचा पर्वत. आणि गंमत म्हणजे ही पृथ्वीवरची सगळ्यात जुनी भूवैज्ञानिक रचना आहे असं मानतात. तब्बल 1.2 अब्ज वर्ष जुनी. या पर्वताचं वैशिष्ट्य काय, तर त्याच्या माथ्यावर एक पूर्णपणे वेगळंच जग वसलंय. तिथे असे जीव आणि वनस्पती आहेत जे जगात दुसरीकडे कुठेही सापडत नाहीत. स्थानिक लोक तर याला स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा पूल मानतात आणि असंही म्हणतात की प्रसिद्ध द लॉस्ट वर्ल्ड कादंबरीची प्रेरणा याच ठिकाणाहून घेतली गेली होती. चला, आता पुढे जाऊया आणि आपल्या दुसऱ्या भागात बघूया, जिथे पाणी नैसर्गिक नियमांनाच आव्हान देताना दिसतं. एक प्रश्न आहे, बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीतून कधी रक्तासारखा लाल प्रवाह वाहताना पाहिलंय? शक्य वाटत नाही ना? पण अंटार्क्टिकामध्ये हे खरंच घडतं. या जागेला ब्लड फॉल्स असंच म्हणतात. आता यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की या हिमनदीखाली एक खूप जुनं तळं अडकलेलं आहे आणि त्या पाण्यात लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे. जेव्हा हे पाणी बाहेर येतं तेव्हा हवेच्या संपर्कात आल्यावर ते गंजतं आणि अगदी रक्तासारखं लाल दिसतं. पण खरी आश्चर्याची गोष्ट वेगळीच आहे. या अंधाऱ्या ऑक्सिजन नसलेल्या तळ्यात सूक्ष्म जीव जिवंत आहेत आणि यामुळेच शास्त्रज्ञांना आशा वाटतेय की मंगळासारख्या ग्रहांवरही कदाचित जीवसृष्टी असू शकेल. आता बघूया अमेरिकेतला एक विचित्र धबधबा. नाव आहे डेव्हिल्स केटल. इथे एक नदी वाहता वाहता अचानक 2 भागांत विभागली जाते. याचा एक प्रवाह तर सामान्यपणे पुढे वाहतो, पण दुसरा प्रवाह एका मोठ्या खडकातल्या खड्ड्यात पडतो आणि गायबच होतो. तो कुठे जातो हे आजपर्यंत कुणालाही कळलेलं नाही. लोकांनी त्यात रंग टाकून बघितला, पिंग-पॉंग बॉल्स टाकले, अगदी GPS ट्रॅकर्स टाकून पाहिले, पण त्यात टाकलेली कोणतीही गोष्ट परत कधीच सापडली नाही. जणू काही ती कोणत्यातरी वेगळ्याच जगात जाते. आणि आता आपल्या शेवटच्या भागात आपण अशा काही जागांना भेट देणार आहोत ज्या या पृथ्वीवरच्या आहेत यावर विश्वासच बसणार नाही. पोलंडमध्ये एक असं जंगल आहे जे बघून वाटतं की आपण कोणत्या तरी परीकथेत आलो आहोत. इथे जवळपास 400 पाईनची झाडं आहेत, पण ती साधीसुधी नाहीयेत. या प्रत्येक झाडाचा बुंधा जमिनीपासून थोडा वर एका विचित्र 90 अंशांच्या कोनात वाकलेला आहे, अगदी जे अक्षरासारखा. जणू काही कोणत्या तरी अदृश्य शक्तीने त्यांना असं वाकवून ठेवलंय. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट काय आहे माहितीये? ही सगळी झाडं एकाच दिशेला, म्हणजे उत्तरेकडे वाकलेली आहेत. आता असं का झालंय ह्याबद्दल वेगवेगळे अंदाज आहेत. काही जण म्हणतात की फर्निचर किंवा जहाजांसाठी लाकूड मिळावं म्हणून 1930च्या दशकात ही झाडं मुद्दाम वाकवली गेली. तर काहींना वाटतं की इथे काहीतरी गुरुत्वाकर्षणाची किंवा चुंबकीय विसंगती असावी. पण खरं कारण काय हे आजही एक गूढच आहे. पेरूमध्ये एक भल्ला मोठा खडक आहे ज्यावर हुबेहूब दरवाजा कोरलेला दिसतो. पण हा दरवाजा कुठेच उघडत नाही. तो त्या भल्या मोठ्या खडकाचाच एक भाग आहे. याला स्थानिक लोक हायुमार्का किंवा देवांचं प्रवेशद्वार म्हणतात.
याच्याशी एक दंतकथा जोडलेली आहे. म्हणतात की खूप वर्षापूर्वी एक इंका पुजारी स्पॅनिश आक्रमकांपासून वाचण्यासाठी एका सोन्याच्या चकतीसह इथे आला. त्याने ती चकती त्या दारावर ठेवताच तिथून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि तो पुजारी त्या प्रकाशात आत गेला आणि कायमचा गायब झाला. आजही काही लोक मानतात की हे दोन जगांना जोडणारं एक पोर्टल आहे. आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात धक्कादायक ठिकाणाकडे आलो आहोत. सायबेरियातलं बटागायका विवर. तिथले लोक याला पाताळाचं प्रवेशद्वार म्हणतात. हे विवर जवळजवळ 1 किलोमीटर लांब आणि 100 मीटर खोल आहे आणि ते दरवर्षी अजून मोठं होतंय. झालं असं की 1960च्या दशकात इथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. त्यामुळे जमिनीखालची कायम गोठलेली माती, ज्याला परमाफ्रॉस्ट म्हणतात, ती वितळू लागली आणि जमीन खचली. आणि या खड्ड्यातून आता लाखो वर्षांपूर्वीचे प्रचंड मोठे हत्ती म्हणजे मॅमथ आणि इतर प्राण्यांचे अवशेष बाहेर येत आहेत. म्हणजे हे विवर फक्त एक भौगोलिक रचना नाही, तर हा निसर्गाने दिलेला एक इशारा आहे. हे जणू काही एक जिवंत प्रवेशद्वार आहे, जे आपल्याला भूतकाळात डोकावू देतं आणि त्याचवेळी भविष्याबद्दल सावधी करतं. शिचेंगच्या पाण्याखालच्या शहरापासून ते सायबेरियाच्या पाताळाच्या दारापर्यंत ही ठिकाण आपल्याला आठवण करून देतात की आपली पृथ्वी कितीतरी रहस्यांनी भरलेली आहे. यातली काही रहस्य विज्ञान उलगडतं, तर काही कायमच दंतकथा बनून राहतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशी आणखी किती रहस्य आपला हा ग्रह पोटात दडून बसलाय.